चटपटीत अशी बटाट्याची भाजी करतो आहोत. तर बटाट्याचे असे काप करून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये ते बुडवून ठेवायचे. तेल घेतले 1.5 चमचा, त्यानंतर जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता तडतडवून घेतला आणि हे जे बटाट्याचे काप आपण मिठाच्या पाण्यात ठेवले होते ते घालून घेतले. काप मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा जो स्टार्च असतो तो निघून जातो आणि भाजी अशी चिकट होत नाही, व्यवस्थित मोकळी होते. त्याला वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला. साधारणपणे हे कापा 2 ते 3 वाफांमध्ये मस्त शिजतात. मधून हलवत राहायचं. आता बघूया आपण, साधारण 5 ते 7 मिनटं झालेली आहेत. गॅस मंद ठेवला होता मी. आता ह्या बटाट्याच्या कापा ज्या आहेत ते शिजलेलं आहे का ते बघूया आपण. काप जर थोडेसे जाड चिरले तर शिजायला थोडा वेळ लागतो, पातळ चिरलेले असले की पटकन शिजतात. आता मीठ घालून घेऊया आणि थोडीशी साखर घालून घेऊया. अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि 1 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. पुन्हा दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि इथे खसखस घातलेली आहे. खसखशीमुळे मस्त वेगळी चव येते या भाजीला. नक्की घालून बघा, खूप छान लागते ही भाजी. आणि तिखट घालून घेऊ. ही थोडीशी भाजी तिखट चांगलं लागते, त्याच्यामुळे 2 ते 3 चमचे तिखट इथे मी घातलेलं आहे. दोन्ही मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला एक वाफ आणायची आहे आणि एक वाफ आणली की त्या वाफेमध्ये खसखससुद्धा छान शिजते आणि मसालेसुद्धा बटाट्यामध्ये छानपैकी मुरतात. आणि बघा, आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. मस्तपैकी पोळीबरोबर, वरण भाताबरोबर मस्त चटपटीत अशी बटाट्याचे काप जे आहेत ते खसखशीमुळे वेगळी लागते. नक्की करून बघा.